दासबोधातील व्यवस्थापन कौशल्ये या मालिकेच्या 5व्या भागात आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो कोणत्याही संस्थेचा किंवा कुटुंबाचा कणा असतो, तो म्हणजे आर्थिक नियोजन आणि शिस्त. समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात स्पष्टपणे सांगितले आहे की आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. याचा अर्थ असा की ज्याचे आर्थिक आणि व्यावहारिक नियोजन उत्तम आहे तोच जीवनात प्रगती करू शकतो. समर्थांच्या मते संपत्ती मिळवणे जेवढे महत्त्वाचे आहे त्यापेक्षा जास्त तिचे मॅनेजमेंट करणे महत्त्वाचे आहे. विनाकारण खर्च करणारा आणि उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करणारा माणूस कधीही यशस्वी होऊ शकत नाही. समर्थांनी सावधपणा हा शब्द अर्थनियोजनातही वापरला आहे. भविष्यातील गरजा ओळखून संचय करणे आणि उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करणे हेच खरे व्यवस्थापन कौशल्य आहे. जो माणूस आपल्या आर्थिक मर्यादेत राहून शिस्तीने वागतो त्याला कधीही दुसऱ्यासमोर हात पसरण्याची वेळ येत नाही. समर्थांनी स्वतः उभ्या केलेल्या मठांच्या जाऱ्याचे आर्थिक नियोजन इतके अचूक होते की शेकडो वर्ष ते कार्य अविरतपणे चालत राहिले. आजच्या जगात ज्याला आपण फिनान्शियल प्लॅनिंग आणि कॉस्ट मॅनेजमेंट म्हणतो त्याचे अत्यंत व्यावहारिक ज्ञान समर्थांनी आपल्याला दिले आहे. जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात किंवा वैयक्तिक आयुष्यात समृद्ध व्हायचे असेल तर पैशाचा अपव्यय टाळा आणि शिस्तबद्ध नियोजनावर भर द्या. लक्षात ठेवा, आर्थिक स्वातंत्र्य हे केवळ जास्त पैसे कमावण्यावर नसून ते कमावलेल्या पैशाच्या योग्य व्यवस्थापनावर अवलंबून असते. समर्थांचे हे अमूल्य व्यवस्थापन विचार समाजापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आता तुमची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.